नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी। आणि आजचा ब्लॉग खूप मजेदार असणार आहे। आज तर मी सहज गुगल मॅपवर बघत होतो आणि सहजपणे एक लोकेशन माझ्या नजरेत आले आणि ते खूप सुंदर आहे। आणि इकडे कसे जायचे, खर्च किती येईल, कसं जायचं, काय करायचं, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण डिटेल्स भेटून जातील। तर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे विदाऊट स्किप करता, तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटतील। तर तोपर्यंत राईड एन्जॉय करा, राईड हार्ड अँड राईड सेफ। तर मित्रांनो, आपण आता न्हावा गावात पोचलेलो आहे आणि न्हावा गावापासून थोडंसं पुढं आलं की एक जेट्टीसाठी किंवा मराठी स्कूल कोणालाही विचारलं तर तिथून आपल्याला लेफ्ट मारून सरळ यायचं आहे। आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही उलियामध्ये राहत असाल तर इथे न्हावा जेट्टी कोणालाही विचारलं तरी सांगेल। आणि जर तुम्ही बाहेरून येणार असाल तर तुम्हाला खारखोपर स्टेशनला उतरावं लागेल। खारखोपर स्टेशनपासून डायरेक्ट रिक्षा मिळेल तुम्हाला न्हावा जेट्टीसाठी, पण ते एक टायमिंगवरती असते आणि शेअरिंग करून येऊ शकता किंवा प्रायव्हेट रिक्षा करूनसुद्धा येऊ शकता। तर आपण आता न्हावा जेट्टीपासून सरळ चाललेलो आहे। म्हणजे न्हावा गावापासून आपण ती शाळा वगैरे क्रॉस केली, त्याच्यानंतर एक जंगलासारखा एक रस्ता लागेल, तो रस्ता पार करून आपल्याला ते जेट्टी भेटणार आहे। तर मित्रांनो, फायनली आपण इथे पोहोचलेले आहे। आणि सांगायचं म्हटलं तर इथे तुम्हाला बोट राईडसुद्धा भेटतात, बोट राईड होतात। परत इथून तुम्ही घारापुरीला पण जाऊ शकता, इथून तुम्ही मुंबईलासुद्धा जाऊ शकता आणि इथून तुम्ही अलिबागलासुद्धा जाऊ शकता। तर आपण आज बोट राईड घेणार आहे, फक्त एवढी जेट्टी फिरून येणार आहे आणि तेवढे जेट्टीचे सांगितले आहे 500 ते 1000 रुपये। तर आपण बघूया आणि बोट राईड एन्जॉय करूया। तर चला। आणि तुम्ही इथलं समुद्र आणि वातावरण बघू शकता, खूप मस्त आणि खूप पीसफुल आहे हे हवामान, इथले वातावरण। तर नक्की तुम्ही इथे या।
कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि कसं वाटलं तुम्हाला फिरून. जर ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर और सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.